तर बरेच दिवस उलटून गेलेत घटनेला, पण प्रशांत कोरटकर काही पोलिसांच्या हाती लागलेला नाहीये. पण कोरटकर विदर्भातच आहे असा ठोस दावा केला जातोय. कोरटकर जर विदर्भात आहे तर तो नागपूर शहराचे एसपी, नागपूर ग्रामीणचे एसपी आणि चंद्रपूरचे एसपी या 3 वरिष्ठ IPS अधिकाऱ्यांना पोलिसांना बगल देत तो कुठे लपलाय हे मात्र समोर येत नाहीये. त्यामुळे कोरटकर समोर नागपूर शहर आणि ग्रामीणचे सोबतच चंद्रपूरचे SB हतबल झालेत असा सवाल उपस्थित होतोय. दरम्यान नागपूरमध्ये धमकी प्रकरणानंतर कोरटकर हा नागपुरातच असल्याचं पाहायला मिळालेलं. त्याचा वावर नागपुरात होता. मग गुन्हा दाखल झाल्यावरती कोरटकर हा नागपुरात असल्याचं सिद्ध झालं. प्रशांत कोरटकरच्या घराला पोलीस संरक्षण देण्यात आलं. 25 तारखेला कोरटकर नागपूरमधनं पसार झाला. अंतरिम जामीन जेव्हा कोरटकरला मिळाला तेव्हा तो नागपुरातच होता. तर 14 मार्चला कोरटकर नागपूरच्या घरी येऊन गेल्याची माहिती आहे. पोलिसांनी या सगळ्यात प्रशांत कोरटकरवरती पाळत का ठेवली नाही हा मोठा प्रश्न उपस्थित झाला. कोल्हापूर आणि नागपूरला जाऊन सुद्धा कोरटकर पोलिसांच्या हाती काही लागला नाही. पोलीस इंदूरला गेले तरीही कोरटकर सापडला नाही. अंतरिम जामीन जसा रद्द झाला तसा कोरटकर पुन्हा नागपुरात आला. पोलिसांनी प्रशांत कोरटकरवरती का पाळत ठेवली नाही हाच सर्वात महत्त्वाचा सवाल. तर अंतरिम जामिनावरती असताना प्रशांत कोरटकर हा चंद्रपुरात असल्याची माहिती मिळते. 13 आणि 14 मार्चला चंद्रपूरमधल्या एका हॉटेलात प्रशांत कोरटकर हा मुक्कामी होता.